जीआर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेन्शनधारक यांना त्याचा लाभ मिळणार आहे, काय लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी निर्गमित झालेलं महाराष्ट्र शासनाचं शासकीय कोषागारातून तातडीचं काढावयाचं ज्ञापन हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। राज्यातील शालेय शिक्षण विभागाशी संबंधित असलेले कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला मार्च पगार, पेन्शन संदर्भात, महागाई भत्ता, थकबाकी संदर्भात कमेंट्स प्राप्त होत होत्या, कधी मिळणार या संदर्भात त्यांची विचारणा होत होती आणि या संदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण असं शासकीय कोषागारातून तातडीनं काढावयाचं ज्ञापन निर्गमित झालेलं आहे आणि यामुळं सन 2026-27 विशेषतः मार्च महिन्याचा पगार, पेन्शनचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा जो निर्णय आहे तो झालेला आहे। त्यामुळे निश्चितच सन 2026-27च्या अंतर्गत मार्च 2026 या महिन्याचं वेतन व भत्ते या अनुषंगानं होणार आहे। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। सन 2026-27चं अनुदान वितरण, जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वेतन, निवृत्ती वेतन व आस्थापना अनुदाने या संदर्भातलं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे। 2026-27 या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभागाकडून प्राप्त झालेलं अनुदान विनियोजन अधिनियम 2026 व शासनाच्या अटी शर्तीच्या अधीन राहून प्राप्त झालेला आहे आणि या आर्थिक वर्षातील मार्च 2026 या महिन्याचं वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन याबाबतचा खर्च भागवण्यासाठी शासनानं संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून या संदर्भातलं अनुदान जे आहे ते वितरित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे कर्मचारी, पेन्शनधारक, जिल्हा परिषद अंतर्गत असणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागांतर्गत येणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांना आता मार्चचं वेतन, पेन्शन जे आहे निवृत्ती वेतनधारकांना, त्याचबरोबर महागाई भत्ता, थकबाकी 4 महिन्याची ते आता मिळण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे। त्या 10 तारखेपर्यंत या संदर्भातला निधी पगार जो आहे तो पगार मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच हे वितरित केलेलं अनुदान जे आहे ते मार्च 2026च्या नियमित वेतन, निवृत्ती वेतन व वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2026 नुसार महागाई भत्ता, थकबाकी फरक अदा करण्यात यावा असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्यामुळं निश्चितच येत्या 4-5 दिवसामध्ये राज्यातील ज्या कर्मचाऱ्यांचं, पेन्शनधारकांचं वेतन, पेन्शन मार्चचं झालेलं नाही, महागाई भत्ता, थकबाकी त्यांना मिळालेलं नाही, ते आता मार्चच्या वेतनामध्ये, पेन्शनमध्ये मिळणार आहे आणि 4 दिवसामध्ये हे वेतन, पेन्शन होणार आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण बातमी होती, महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा। धन्यवाद।